नियम पायदळी तुडवणाऱ्या गोविंदा पथकाचा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना चांगलाच फूंक आला। गोविंदा पथकावर लावलेले सदोष मनुष्यवधाचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ॲडव्होकेट जनरल यांचं मत जाणून घ्यावं अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। काही गोविंदा पथकांवर भारतीय दंडसंहिता कलम 308 हे सदोष मनुष्यवधाचं कलम लावण्यात आलंय। अशी गंभीर स्वरूपाची कलमं ही तरुण वयात दाखल झाल्यास या तरुण गोविंदांच्या पुढच्या आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। 308 हे कलम जे मनुष्यवधाच्या बाबतीतलं आहे ते कलम सदर गुन्ह्यातून मागे घेण्यात यावं, त्यासाठी आवश्यक असेल तर ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन घ्यावं अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली। माननीय मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी परिचित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदमांची विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली। पंतप्रधान मोदींच्या गोमूत्रावर फडतूस लोक निवडून आल्याचं वादग्रस्त वक्तव्य पतंगराव कदमांनी केलं। तसंच भाजप शिवसेनेच्या युती सरकारनं सहकारी संस्था आणि शिक्षण संस्था मोडायचा उद्योग सुरू केल्याचा आरोपही पतंगराव कदमांनी केलाय। सांगलीत पत्रकारांशी बोलताना पतंगरावांनी स्वपक्षांसह भाजपवर शरसंधान साधलं। काय सांगितले तुम्हाला लावलं लागतं त्यामुळे मी तुम्हाला काय दोष देणार नाही। अरे वस्तुनिष्ठ लोकांना कळू दे, फडतूस कोणीतरी मोदीच्या गोमूत्रामुळे झालेला आमदार आणि तो काय म्हणतो ते तुम्ही शब्द रोज शब्द त्याने आकडे दिलेत। सरकारच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याला 20 लाख खर्च कसा येतो ते आकडे सरकारच्या। मस्त गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला जर 20 लाख खर्च येतो तर खाजगी कसे चालवायचे का दुकान चालवायचे? दुकान चालवलं चालतं होईल। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले। या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। पर्यायी मार्गासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आज शिंदेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। महामार्गाच्या दुरुस्तीसाठी सध्या 9 कंपन्यांना कंत्राट देण्यात आले। अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्त केलाय, काही ठिकाणी पेवर ब्लॉकचा वापर केलेला आहे, परंतु आणखी बऱ्याच ठिकाणी देखील खड्डे आहेत। ते देखील त्यांना सांगितलेलं आहे की गणपती आगमनापूर्वी म्हणजे 3 तारखेपूर्वी संपूर्णपणे हे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे। दरड कोसळणे आणि वाहतुकीच्या खोळंब्यामुळे चर्चेत असलेला मुंबई पुणे महामार्ग आपली ओळख बदलण्याच्या तयारीत आहे। पुढच्या 2 वर्षात राज्य सरकार संपूर्ण महामार्ग डिजिटलाइज करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। यात महत्त्वाच्या उपाययोजनांपैकी महामार्गावरील वाहतुकीचं नियंत्रण हे रिमोट कंट्रोलद्वारे केलं जाणार आहे। तसंच एखाद्या वाहनानं वेगाची मर्यादा ओलांडल्यास त्याला रेडिओ संदेशाद्वारे पुढील चेकपोस्टवर पकडण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या काळात हा महामार्ग सुरक्षित होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही। शेतकऱ्यांनी भावाच्या आशेनं साठवून ठेवलेला कांदा सडल्यानंतर सरकार जागं झालंय। कारण कांदा निर्यातीवर 5% अनुदानाची घोषणा नितीन गडकरी यांनी सरकारच्या वतीनं केली आहे। मात्र कांदा शिल्लक राहिलेला नाही आणि जो राहिला आहे तो देखील सडलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे आता सडलेला कांदा निर्यात करायचा का असा प्रश्न शेतकरी विचारतायत। डिसेंबरपर्यंत शेतकरी हवा तितका कांदा निर्यात करू शकतात अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली। मात्र त्याऐवजी सरकारनं कांद्याला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी कायम आहे। आमचे राज्यमंत्री, मी आणि आपले नाशिक, अहमदनगर या भागातल्या सर्व खासदारांनी माननीय मंत्री महोदय निर्मला सीतारामन यांच्याकडे केली होती आणि मला आनंद आहे की त्यांनी MEIS स्कीमखाली 5% ग्रँट देण्याचा निर्णय एक्सपोर्ट करणाऱ्या कांदा उत्पादक एक्सपोर्टरला बेनिफिट देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। बेस्ट चालकांनी मंगळवारी बंद पुकारण्याचा इशारा दिलाय। मुंबई पालिका क्षेत्रात खासगी बसना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने केलाय। त्याला विरोध म्हणून मंगळवारी बेस्टच्या गाड्या रस्त्यावर उतरणार नाहीयेत। शहरात काहीही अनुचित घडलं तरीही बेस्टच्या जादा गाड्या सोडण्याचे आदेश राज्य सरकार हक्कानं देतं। मात्र तरीही बेस्टला संपवण्याचा घाट घातला जात असेल तर मंगळवारी बेस्टही बंद ठेवू असा इशारा कामगार सेनेनं दिलाय। त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची मंगळवारी मोठी कसोटी लागणार आहे।
मुंबईतील टॅक्सी रिक्षा चालकांच्या संपात फूट पडली आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईकरांना होणारा मनस्ताप टळणार आहे. जय भगवान महासंघानं पुकारलेल्या संपातून टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीनं काढता पाय घेतलाय. आम्ही संपात सहभागी होणार नसून सरकारला विचार करण्यासाठी वेळ देणार असल्याचं संघर्ष समितीनं म्हटलंय. गणेशोत्सवानंतर संपाबद्दल निर्णय घेऊ अशी भूमिका समितीनं जाहीर केली आहे. त्यामुळे संपातली हवाच निघून गेली आहे. पुण्यात गेल्या सोमवारी जे काही भर रस्त्यात घडलं त्याची चर्चा पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर सुरू आहे. नळस्टॉप चौकात अचानक वाहतुकीचा वेग मंदावला. कर्वे रोडवरील इलेक्ट्रॉनिक जाहिरात बोर्डवर लाल अक्षरं गायब झाली आणि तिथे भलत्या छटा उमटल्या. त्या छटा होत्या चक्क पॉन फिल्मच्या. सूचना फलकावर चक्क पॉन फिल्म्स लागल्यानं सुसाट सुटणाऱ्या वाहनांचं स्पीड आपोआप कमी झाला. कोणी नजर चुकवत, कोणी एकमेकांकडे पाहत, कोणी चोरट्या नजरेने तर कोणी छत्रीच्या आडून सूचना पाहू लागला. भर रस्त्यात एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पॉन फिल्म लागली कशी याचं कोडं अजून उलगडलेलं नाहीये. शिर्डीतील व्हीआयपी दर्शनाची पद्धत बंद करण्यात यावी यासाठी छत्रपती युवा संघटनेनं आंदोलन केलं. समानतेची शिकवण देणाऱ्या साईंच्या शिर्डीत भाविकांमध्ये भेदभाव केला जातो. साईबाबांच्या दर्शनासाठी गरिबांना रांगा लावाव्या लागतात, तर श्रीमंतांना पैशाच्या जोरावर थेट दर्शन घेता येतं. श्रीमंतांना सवलत देणारी ही व्हीआयपी दर्शन पद्धत बंद करावी अशी मागणी छत्रपती युवा संघटनेनं केली आहे. व्हीआयपी पास अंतर्गत दर्शनासाठी प्रति माणशी 200 रुपये, काकड आरतीसाठी 600 रुपये, इतर आरत्यांसाठी 400 रुपये दर आकारला जातो. 27वी ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धेची आज ठाण्यात सुरुवात झाली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी मॅरेथॉनला ग्रीन सिग्नल दाखवला. यावेळी ललिता बाबर देखील उपस्थित होती. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 15 किलोमीटरची मर्यादा ठरवण्यात आली. याशिवाय 10, 5 आणि 3 किलोमीटरच्या विविध स्पर्धा देखील होणार आहेत.